हॅलो विद्यार्थी मित्रांनो, हॅलो अल्केन, हॅलो एरिन ह्या टॉपिकमध्ये आपण आतापर्यंत बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. आजही आपल्याला खूप एक महत्त्वाची गोष्ट बघायची आहे, दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो एरिन. विद्यार्थी मित्रांनो, हॅलो एरिन हा 3 प्रकारच्या केमिकल प्रॉपर्टीज दाखवतोय आपल्या सिलेबसमध्ये. पहिली आहे दॅट इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ही झाली पहिली. दुसरी केमिकल प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके. आणि तिसरी केमिकल प्रॉपर्टी बाळांनो, रिएक्शन विथ मेटल्स. ओके. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो एरिन, त्याच्यामध्ये 3 केमिकल प्रॉपर्टीज आहेत. पहिली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. जसं आपण हॅलो अल्केन मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितलं बाळांनो, त्याच्यामध्ये SN1 होतं, SN2 होतं, वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोफाइल्स होते जे हॅलो अल्केन सोबत रिॲक्ट करत होते आणि भरपूर सारे प्रोडक्ट्स फॉर्मेशन करत होते. बरोबर आहे. मग या ठिकाणी सुद्धा तसं काय आहे का आपल्याला बघायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, जे आपण अरोमॅटिक कंपाऊंड टॉपिक पासून बघत आलेलो आहेत. आणि रिएक्शन विथ मेटल्स, याच्यामध्ये सुद्धा आपण मॅग्नेशियम आणि सोडियम ह्या 2 ऍक्टिव्ह मेटल सोबत रिएक्शन करणार आहेत हॅलो एरिन्सची. ठीक आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज बघूयात न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. मी प्रशांत कुलकर्णी, KCK केमिस्ट्री क्लासेस मधून तुम्हाला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑन हॅलो एरिन्स हे शिकवत आहे. तर बाळांनो, या ठिकाणी हॅलो अल्केन पेक्षा हॅलो एरिन्स हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देण्यासाठी थोडेसे लेस रिएक्टिव्ह असतात. पूर्ण वाक्य पुन्हा ऐकून घ्या. Halo arenes are less reactive towards nucleophilic substitution reaction. कशामुळे रे? या ठिकाणी जर आपण हॅलो एरिनचं स्ट्रक्चर काढलं तर बाळा इथं आपल्याला बेन्झीन रिंग वरती लागलेला हॅलोजन बघायला मिळतो. ह्याचे काही रिझन्स आहेत. पहिलं रिझन आहे तो म्हणजे की कार्बन हॅलोजन हा जो बॉन्ड आहे त्याच्यातला हा जो कार्बन आहे तो आहे sp2 हायब्रिडाइज्ड. ओके. sp2 हायब्रिडाइज असेल तर ह्या कार्बनचं जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, एस कॅरेक्टर इन्क्रीज झालं ह्याच्यामध्ये, मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन इज इन्क्रीजेस. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनची इन्क्रीज झाली तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढा बॉन्ड हा पोलार व्हायला पाहिजे तेवढा तो पोलार होत नाही. बरोबर. म्हणून हॅलो अल्केन पेक्षा हॅलो एरिन्स हे लेस रिएक्टिव्ह आहेत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनला. ह्याचं पहिलं रिझन झालं. ठीक आहे. मग आता इथं तुम्हाला एक वेळ समजून पण सांगायला पाहिजे की हॅलो एरिन्स हॅलो अल्केन्स ह्यांच्यामध्ये कसा डिफरन्स आहे. आता इथं मी लिहितो हॅलो अल्केन. बघा, कार्बनचं हायब्रिडायझेशन या ठिकाणी असतं sp3 आहे, म्हणून हा जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन हॅलोजनला देतो, म्हणून हा बॉन्ड कसा होतो, पोलार होतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जितकी पोलॅरिटी ह्या बॉन्डमध्ये तुम्हाला बघायला मिळाली तितकी पोलॅरिटी ह्या बॉन्डमध्ये बघायला मिळत नाही. म्हणून या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन द्यायला हॅलो एरिन्स हे लेस रिएक्टिव्ह आहेत दॅन हॅलो अल्केन्स. पुढे जायचंय. दुसरं रिझन आहे, सेकंड रिझन इथं
इथं रेझोनन्स. आता बाळांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं, एक्स ही बेन्झीन रिंग, या ठिकाणी हॅलोजनकडे असतात लोन पेयर्स, ह्या लोन पेयर हा रिंगकडे देतो. इथं कॉन्जुगेशन सिस्टीम आहे. रिंगकडे आला तर ह्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं बनणार आहे बाळा? एक्स डबल बॉन्ड, राईट, इथे हा निगेटिव्ह चार्ज आणि इथं हे पाय बॉन्ड जशाल तसे. निगेटिव्ह चार्ज आला, ठीक आहे, हा पुन्हा इकडं डिलोकलाइज होणार आहे, राईट. रेझोनन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. पूर्ण रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढण्यापेक्षा एक गोष्ट इथं लक्षात घ्या की कार्बन हॅलोजन मध्ये इथं डबल बॉन्ड आलेला आहे. म्हणजे इथं विद्यार्थी मित्रांनो, रेझोनन्समुळे कार्बन हॅलोजन बॉन्ड मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं आणि सिंगल बॉन्डला ब्रेक करणं सोपं, पण डबल बॉन्डला ब्रेक करणं थोडंसं अवघड. म्हणून हे दुसरं रिझन की विद्यार्थी मित्रांनो, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन द्यायला हॅलो एरिन्स हे लेस रिॲक्टिव्ह आहेत कोणापेक्षा? हॅलो अल्केनपेक्षा. ठीक आहे. नेक्स्ट महत्वाचं रिझन, थर्ड रिझन, इथं जर आपण बघितलं बाळांनो, तर ही मी बेन्झीन रिंग काढतोय या ठिकाणी अशा पद्धतीनं. इथं हा एक्स, त्याच्यावरचे हे लोन पेयर्स. आपण जर बघितलं तर हे जे पायबॉन्ड्स बनलेले असतात, हे पायबॉन्ड्स कसे? वरच्या साईडला ह्या बेन्झीन रिंगच्या इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते आणि खालच्या साईडला इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते. मग जो न्यूक्लिओफाईल येणार आहे त्याच्यावरती सुद्धा निगेटिव्ह चार्ज आहे. मग तो जर अटॅक करण्यासाठी ह्या कार्बनवरती येतोय, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी न्यूक्लिओफाईलवरचा निगेटिव्ह चार्ज आणि ह्या बेन्झीन रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्यांच्यामध्ये होतं रिपल्शन, आणि रिपल्शन मुळेच इथं हॅलो एरिन्स आर लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे झालं तिसरं रिझन. आता चौथं रिझन बाळांनो, इथं सर ठीक आहे, न्यूक्लिओफाईल डायरेक्ट अटॅक करू शकत नाही, म्हणजे जसं आपण SN2 मध्ये बघतो ना, आधी अटॅक करणार आणि मग हॅलोजनला बाहेर काढणार, तसं नाही होऊ शकत. रेझोनन्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हायब्रिडायझेशन sp2 आहे, ठीक आहे. मग सर असं केलं तर चालेल का की आपण ह्या हॅलो एरिन मधून ह्याला एनर्जी देऊन आधी एक्स बाहेर काढून टाकू आणि फॉर्मेशन करू ह्याचा कार्बोकॅटायन, म्हणजे हा SN1 अनुसार रिॲक्शन जाईल? तर विद्यार्थी मित्रांनो, हा एरिन कॅटायन जो तयार झालेला आहे तो खूप अनस्टेबल असतो. ठीक आहे, अनस्टेबल असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा एरिन कॅटायन फॉर्मेशन होणार नाही. म्हणून SN1 रिॲक्शन अनुसार इथं रिॲक्शन जाणार नाही. ठीक आहे. आणि हेच रिझन विद्यार्थी मित्रांनो, हॅलो एरिन्स आर लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दॅन हॅलो अल्केन हे आहे. मग आता किती रिझन झाले समजून घ्या. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 4 रिझन झालेले आहेत. पहिला, कार्बन हॅलोजन बॉन्ड मध्ये कार्बन हा sp2 हायब्रिडाइज असतो, जेणेकरून पोलॅरिटी कार्बन हॅलोजन बॉन्डची ही कमी होते. जशी जितकी जास्त पोलॅरिटी आपल्याला हॅलो अल्केन मध्ये बघायला मिळते तेवढी इथं बघायला मिळत नाही. पुढचं रिझन दॅट इज द रेझोनन्स मध्ये कार्बन हॅलोजन बॉन्ड ह्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर आलेलं असतं आणि सिंगल बॉन्ड पेक्षा डबल बॉन्ड ब्रेक करणं तितकंसं सोपं नाहीये. त्यानंतर रिपल्शन, न्यूक्लिओफाईलनं जर सपोज अटॅक केला तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेन्झीन रिंगवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही खाली आणि वरी त्या रिंगच्या असते, राईट. म्हणून ह्या दोघांमध्ये रिपल्शन होईल, अटॅक प्रॉपर होणार नाही. आणि तिसरं रिझन, चला ठीक आहे सर, इथं SN2
2 नुसार अटॅक नाही होऊ शकत, तर SN1 नुसार करण्याचा प्रयत्न करू. दॅट इज X आधी बाहेर काढून टाकू, कार्बोकॅटायन तयार करू. बट ॲरिन कार्बोकॅटायन इज लेस स्टेबल. हा खूप जास्त अनस्टेबल आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून इथं SN1 अनुसार सुद्धा रिॲक्शन जाणार नाही. पण तरी बाळांनो आपण जिद्दीला पेटलो आणि या ठिकाणी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हॅलो ॲरिन वरती करायचं ठरवलं, तर आपल्याला इथं खूप जास्त टेम्परेचर आणि प्रेशर लागणार. समजून घ्या. इथं बाळांनो सपोज मी घेतला क्लोरोबेन्झिन. ठीक आहे, क्लोरोबेन्झिन व्हेन रिॲक्ट विथ NaOH. ओके, किती टेम्परेचर? 652 केल्विन टेम्परेचर. ओके, ॲट 300 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. 300 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय होईल? एवढा हाय टेम्परेचर, हाय प्रेशरला ही रिॲक्शन विद्यार्थी मित्रांनो होईल आणि इथं हॅलोजन निघून जाऊन ह्याच्यावरती लागणार आहे OH. फॉर्मेशन झाला बाळांनो फिनॉल. ओके, ह्याला डाऊज प्रोसेस असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. डाऊ प्रोसेस. ठीक आहे, पण ॲट हाय टेम्परेचर हाय प्रेशर ही रिॲक्शन घडून आणली जाते. ह्याचं मेकॅनिझम नाही सांगता येणार, पण ही रिॲक्शन होते ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर. देन वी गेट दिस फिनॉल आणि Cl हा Na सोबत निघून जातो, इथं फॉर्मेशन करतो NaCl. ठीक आहे, मग आता हाय टेम्परेचरवर रिॲक्शन करणं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे थोडक्यात न परवडणार आहे. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये जर हॅलो ॲरिन्स काही सबस्टिट्यूशन घेऊन असेल आणि त्यातल्या त्यात जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर त्या हॅलो ॲरिनवरती आलेले असतील, तर मात्र रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ही विद्यार्थी मित्रांनो थोडीशी सोपी जाते. ठीक आहे, आता बघून घ्या. हे एक महत्वाचे रिॲक्शन आपल्या समोर आहे. जर सपोज आपल्याला याच्यातलं टेम्परेचर आणि प्रेशर जर विद्यार्थी मित्रांनो कमी करायचं असेल, तर हॅलो ॲरिन्स आपल्याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप सकट घ्यावे लागते आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स हे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर असतील तर अजून बेटर. मग आता समजून घेऊया. या ठिकाणी पहिली केस काय की Cl इकडे विद्यार्थी मित्रांनो ह्या हॅलो ॲरिनवरती जर आपण NO2 ग्रुप आणला. ठीक आहे, NO2 ग्रुप ॲट पॅरा पोझिशन. ठीक आहे, आणि ह्याची रिॲक्शन NaOH सोबत केली तर बाळांनो इथं आपल्याला टेम्परेचर आणि प्रेशर हे दोन्ही सुद्धा कमी लागतं. ह्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 443 केल्विन टेम्परेचर लागेल आणि 30 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर लागेल. आता काही बुक्समध्ये हे प्रेशर थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीचं दिलेलं आहे. ठीक आहे, तर बाळांनो या ठिकाणी टेम्परेचर कमी झालं, प्रेशर कमी झालं. ठीक आहे, फक्त इथं पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप आल्यामुळे. NO2 ग्रुप इज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे, मग काय होणार आहे? हा विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो. इथले इलेक्ट्रॉन बाहेर आले, इथले इलेक्ट्रॉन इकडे आले. ठीक आहे, आणि या कार्बनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली. बघून घ्या, मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी इलेक्ट्रॉन कसे बाहेर आले त्या संदर्भात बोलतोय. बाळांनो या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे इकडे आलेले, हे इलेक्ट्रॉन्स इकडे आले आणि अल्टिमेटली ह्या कार्बनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही डिक्रीज झाली. इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज झाल्यामुळे इथं ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडली आणि फॉर्मेशन झाला पॅरानायट्रोफिनॉल. NO2 इथं तयार झाला पॅरानायट्रोफिनॉल. यस, आता असंच जर बाळांनो आपण ऑर्थो पोझिशनला जरी NO2 लावला तरी ही रिॲक्शन घडणार. ठीक आहे, सेकंड सपोज Cl टेम्परेचर जवळजवळ तेच राहील. ठीक आहे, इथं आणला मी NO2, इकडे इलेक्ट्रॉन्स येणार
इलेक्ट्रॉन डेन्सिटी या कार्बनवरची डिक्रीज होणार. इथं NaOH टेम्परेचर आपण हेच ठेवूयात 443 केल्विन टेम्परेचर अँड 30 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. देन व्हॉट हॅपन हिअर OH मायनस Cl ला बाहेर काढतो अँड देन वी गेट फेनॉल आणि ऑर्थो पोझिशनला इथं NO2 राहणार आहे. इथे NO2 राहील. तर इथं तयार झालं ऑर्थो नायट्रो फेनॉल आणि NaCl हा बाय प्रोडक्ट इथं असणारच. लक्षात येत आहे. मग ऍट ऑर्थो अँड पॅरा जर NO2 ग्रुप घेतला, ऍट ऑर्थो अँड पॅरा जर NO2 ग्रुप घेतला तर बाळांनो इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्या कार्बनवरची डिक्रीज झाल्यामुळे ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन थोडीशी कमी टेम्परेचर कमी प्रेशरला केली जाते. मग सर जर आपण त्या हॅलो एरिनवरती ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला 2 NO2 घेतले तर अजूनच टेम्परेचर कमी होईल, प्रेशर कमी होईल. करेक्ट आहे. मग आता ते सुद्धा करून बघू. बाळांनो या ठिकाणी जर आपण क्लोरोबेन्झिन घेतलं, इथं या क्लोरोबेन्झिनवरती NO2 ग्रुप घेतला ऍट पॅरा अँड ऍट ऑर्थो एकाच ह्याच्यामध्ये, म्हणजे ऑर्थो पॅरा डाय नायट्रो क्लोरो बेन्झिन हा कंपाऊंड. इथं NaOH सोबत आपल्याला ट्रीट करायचंय. ही रिॲक्शन 363 केल्विन टेम्परेचरला जाईल. प्रेशर देण्याची गरज नाही. लक्षात घ्या बदल कसा होत चाललाय. आता हे दोघ जण काय करतील बरं, NO2 हे ऑर्थोला आहे पॅराला आहे. अल्टिमेटली हे ह्या कार्बनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करणार, जो कार्बन मी मार्क करतोय त्याच्यावरची, राईट. आणि इथं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऍट लो टेम्परेचर घडेल आणि विद्यार्थी मित्रांनो फॉर्मेशन होईल ऑर्थो पॅरा डायनायट्रो फिनॉल. ऑर्थो पॅरा डाय नायट्रो फेनॉल. गोष्ट कळाली, अडचण नाही. चलो जाय आगे. आता मग सर आमच्या डोक्यात अजून एक गोष्ट आली. काय की जर समजा आपण 3 NO2 घेतले तर, बरोबर 3 NO2 घेऊन बघू. Cl या ठिकाणी बेन्झिन रिंग, याच्यावरती NO2, इकडं NO2, इकडे NO2, 2 ऑर्थोला NO2 एक पॅराला NO2. तर हा झाला ट्राय नायट्रो क्लोरो बेन्झिन. ऑर्थो ऑर्थो पॅरा ट्राय नायट्रो क्लोरो बेन्झिन. तर ह्याला विद्यार्थी मित्रांनो फक्त वॉटर सोबत वार्म करण्याचीच गरज आहे. वार्म करायचं फक्त. त्याचं कारण असं आहे की हे 3 NO2 ग्रुप्स ह्या पोझिशनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूपच जास्त कमी करायलेत. म्हणून हा वॉटर सुद्धा इथे अटॅक करून ह्या Cl ला बाहेर काढू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक खूप अल्टिमेट कंपाऊंड तयार होतो. तो म्हणजे इकडे लक्ष द्या, या ठिकाणी तो म्हणजे पिक्रिक ऍसिड. याचं नाव आहे NO2, इकडं NO2, हे झाला पिक्रिक ऍसिड. कळाली ही गोष्ट, राईट. तर रिॲक्टिव्हिटी समजून घ्या कशी चालली इथं. जर आपण क्लोरोबेन्झिनवरती साध्या क्लोरोबेन्झिनवरती रिॲक्शन केली, हाय टेम्परेचर हाय प्रेशर रिॲक्शन विथ NaOH. जर आपण त्या रिंगवरती इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स जर ऑर्थो पॅरा पोझिशनवरती लावत आलो आणि त्यांची संख्या वाढवत गेलो तर टेम्परेचर प्रेशर डिक्रीज होत जातं. आणि इथं विद्यार्थी मित्रांनो अल्टिमेटली जर आपण 3 NO2 ग्रुप आणले ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तर आपल्याला इथं NaOH हा सुद्धा घेण्याची आवश्यकता नाही. जस्ट वॉटर सोबत ह्याला ट्रीट करा, वार्म करा आणि इथं रिॲक्शन घडून आपल्याला मिळणार आहे पिक्रिक ऍसिड. ठीक आहे.
मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अशा आहेत की ऑर्थो पॅरा पोझिशनला विड्रॉइंग ग्रुप लागला तर या कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होते, ज्या कार्बनवरती हॅलोजन बसलेला आहे त्याची, आणि त्यावेळेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर डिक्रीज झाली तर न्यूक्लिओफाईल ह्याच्यावरती अटॅक करू शकतो आणि Cl ला बाहेर काढून ही रिॲक्शन घडू शकते. क्लिअर झालंय? तर हे आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ हॅलोएरिन्स, राईट? ओके. आता जायचंय बाळांनो पुढे. महत्वाची गोष्ट आहे, सेकंड केमिकल प्रॉपर्टी ऑफ हॅलोएरिन इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. समजून घ्या, विषय महत्वाचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समजून घ्या की एखादा हॅलोएरिन आपण घेतला, क्लोरोबेन्झीन. आपल्याला माहिती आहे हॅलोजन्स वरती लोन पेअर असतात. तसा पाहायला गेला तर हॅलोएरिन विद्यार्थी मित्रांनो, हा हॅलोजन जो असतो तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करत असतो इंडक्टिव्हली, पण याच्याकडे लोन पेअर पण आहेत आणि खाली बेंझिन रिंग मध्ये इकडे आपल्याला रेझोनन्स होताना दिसतंय, कॉन्जुगेशन आहे, म्हणून लोन पेअर रिंग मध्ये येतील आणि इथं बाळांनो आपल्याला काही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. ठीक आहे, पूर्ण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स या ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. निगेटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड Cl, इथं पाय बॉन्ड्स, या ठिकाणी हा चार्ज पुन्हा फिरेल, चार्ज इन पॅरा पोझिशन वरती, Cl, डबल बॉन्ड, ही बेंझिन रिंग, निगेटिव्ह चार्ज आला पॅरावर, हा हे दोन पाय बॉन्ड्स, पुढे हा निगेटिव्ह चार्ज पुढे गेला, इथं ऑर्थोवरती, सेकंड ऑर्थोवरती विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह चार्ज आला, डबल बॉन्ड Cl, आणि इथं हे दोन पाय बॉन्ड्स, आणि शेवटचा तो म्हणजे निगेटिव्ह चार्ज इकडे आला आणि हा क्लोरीन वरती निघून गेला. अशा पद्धतीनं हे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स निघाले. ह्या 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मध्ये दुसरं, तिसरं आणि चौथं ह्याच्यामध्ये Cl वरती असतो पॉझिटिव्ह चार्ज. तर पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि पाचवं ह्या 5 स्ट्रक्चर्स मध्ये सेकंड, थर्ड अँड फोर्थ मध्ये आपल्याला ऑर्थो, पॅरा अँड ऑर्थो ह्या पोझिशन्स वरती विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह चार्ज आलेला दिसतोय. मग ह्या हॅलोएरिनची रिॲक्शन जर इलेक्ट्रोफाईल सोबत झाली तर बाळांनो इथं इलेक्ट्रोफाईल लागण्याचे फक्त 2 साईट आहेत. एक आहे पॅरा पोझिशन आणि दुसरी आहे ऑर्थो पोझिशन. आता ह्या दोन्ही सारख्याच असतात की नाही, म्हणून एक आहे पॅरा पोझिशन, एक आहे ऑर्थो पोझिशन. ठीक आहे. मग आता इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण करूया. पहिली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, दॅट इज हॅलोजिनेशन. ओके. क्लोरोबेन्झीन when react with halogen in presence of Lewis acid anhydrous AlCl3, हा काय काम करतो, ह्याला ब्रेक करतो आणि Cl+ तयार करतो, याचा क्लोरोनियम आयन तयार करतो आणि या ठिकाणी फॉर्मेशन करतो विद्यार्थी मित्रांनो क्लोरो डायक्लोरो बेन्झीन, पॅरा डायक्लोरो बेन्झीन, आणि दुसरा दॅट इज ऑर्थो डायक्लोरो. ठीक आहे. हा असणारे मेजर, हा असणारे मायनर. आपल्याला माहिती आहे पॅराचा जो प्रोडक्ट असतो तो बाळांनो या ठिकाणी मेजर असतो. ही झाली हॅलोजिनेशन. क्लोरोबेन्झीन ज्या वेळेला रिॲक्ट होईल हॅलोजन सोबत इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 लेविस ऍसिड, देन वी गेट पॅरा डायक्लोरो बेन्झीन आणि ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन. इन दॅट पॅरा डायक्लोरो बेन्झीन इज मेजर.
Next reaction is second, nitration. नायट्रेशन मध्ये हॅलोएरिन्स Cl इकडे बेंझिन रिंग, क्लोरोबेन्झिन when react with concentrated HNO3 and concentrated H2SO4, राईट. ह्या दोघांमध्ये पहिल्यांदा रिॲक्शन होईल आणि इथं इलेक्ट्रोफाईल तयार होईल बाळांनो, NO डबल बॉन्ड O प्लस, ह्याला म्हणतो आपण नायट्रोनियम आयॉन. हा इथला इलेक्ट्रोफाईल. तर हा सुद्धा कुठे लागणार आहे, पॅरा आणि ऑर्थो पोझिशनला. ठीक आहे. तर पहिला प्रोडक्ट या ठिकाणी पॅरा पोझिशनचा NO2 बघा, पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झिन फॉर्मेशन झालं आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्लोरीन NO2 लागलं कुठं, ऑर्थो पोझिशन. पॅरा प्रोडक्ट इज मेजर प्रोडक्ट, ऑर्थो प्रोडक्ट इज मायनर. क्लियर. नेक्स्ट नायट्रेशन झालं. पुढे नेक्स्ट इज सल्फोनेशन. थर्ड रिॲक्शन इज सल्फोनेशन. आता विद्यार्थी मित्रांनो हॅलोबेन्झिनला जर आपण रिॲक्ट केलं H2SO4 सोबत, आता इथं SO3 हा घेतला जातो, ह्याला ह्या कॉम्बिनेशनला म्हणलं जातं ओलियम. ठीक आहे, ओलियम. तर इथं सल्फोनेशन होणार ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. तर इथं विद्यार्थी मित्रांनो क्लोरोबेन्झिन त्याच्यावरती SO3H लागलं, फॉर्मेशन झाला बेन्झिन, पॅराक्लोरोबेन्झिन, सल्फोनिक ऍसिड. ठीक आहे. आता मेन इथं कोण आहे, हा SO3H. ठीक आहे. आणि दुसरा कंपाऊंड फॉर्मेशन होतो बाळांनो या ठिकाणी ऑर्थो क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. ऑर्थो क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. गोष्ट क्लियर है, राइट. जाए आगे, चलो. नेक्स्ट रिएक्शन इज फ्रेडल-क्राफ्ट अल्काइलेशन एंड असाइलेशन. फोर्थ रिएक्शन फ्रेडल-क्राफ्ट्स रिएक्शन लिहू तिथं आपण रिएक्शन. त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे फर्स्ट रिएक्शन अल्काइलेशन. ह्याच्यात बाळांनो हॅलोएरिन ज्या वेळेला हॅलो अल्केन सोबत रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, तर काय होणार इथं, याची रिॲक्शन लेविस ऍसिड सोबत होईल, हॅलोजन बाहेर पडेल आणि CH3+ हा तयार होईल. CH3+ इज द इलेक्ट्रोफाईल, दॅट इज कार्बोकॅटायन. ठीक आहे. मग हा ह्याच्यावरती अटॅक करणार आहे, हा ह्याच्यावरती अटॅक करेल आणि आपल्याला मिळणारे कंपाऊंड पॅराक्लोरोटोलिन CH3 पॅरा क्लोरोटोलिन आणि दुसरा कंपाऊंड मिळणार आहे आपल्याला ऑर्थोक्लोरोटोलिन. ऑर्थोक्लोरोटोलिन गोष्ट कळाली. त्यातला पॅराक्लोरोटोलिन इज द मेजर अँड ऑर्थोक्लोरोटोलिन इज मायनर. लक्षात घ्या, ज्या वेळेला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही विद्यार्थी मित्रांनो रिंग मध्ये येत असते, डोनेटिंग ग्रुप एखादा त्याला लागलेला असतो त्या बेंझिन रिंगला, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज इन्क्रीज
at ortho and para position. That's why electrophiles attach to ortho and para position. ही गोष्ट फिक्स असू द्या, लक्षात असू द्या. म्हणूनच या ठिकाणी पॅरा आणि ऑर्थो ह्यांचेच प्रोडक्ट्स आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट रिएक्शन इन फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन इज सेकंड असायलेशन. असायलेशन मध्ये क्लोरोबेन्झीन when react with acyl halide in presence of anhydrous AlCl3 काय होईल? हॅलोजन इथून बाहेर पडेल. ठीक आहे. दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन कोणासोबत जाईल? AlCl3 सोबत. या कार्बनवरती येईल पॉझिटिव्ह चार्ज, मग इलेक्ट्रोफाईल तयार होतो C डबल बॉन्ड O CH3 हा प्लस, हा आहे असायलिनियम आयॉन आणि हाच आहे इथला इलेक्ट्रोफाईल. हा इलेक्ट्रोफाईल बेन्झीन रिंग वरती अटॅक करेल इथे क्लोरो बेन्झीन वरती आणि फॉर्मेशन करणारे ऑर्थोक्लोरो ॲसिटोफिनोन आणि पॅराक्लोरो ॲसिटोफिनोन. इन दॅट पॅराक्लोरो ॲसिटोफिनोन इज मेजर, हा असणार आहे मेजर, आणि सेकंड कंपाऊंड दॅट इज ऑर्थो क्लोरो ॲसिटोफिनोन इज मायनर. नाव लिहितोयच ऑर्थो क्लोरो ॲसिटोफिनोन, हा असणार आहे मायनर. मग आता आपण 5 रिएक्शन्स बघितले. 5ही रिएक्शन्स मध्ये आपल्याला काय बघायला मिळाले बघून घ्या. सांगतो एक एक करून, सगळ्या रिएक्शन्स तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. बघून घ्या. पहिले रेझोनन्स आहे. रेझोनन्स मध्ये आपण इथं रेझोनन्स सुरू केलं. ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आला, पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आला. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. जर इलेक्ट्रोफाईल या कंपाऊंडच्या संपर्कात आला तर तो एकतर ऑर्थोला लागेल किंवा पॅराला लागेल. मग तशा पद्धतीनं आपण इथं रिएक्शन करायला सुरुवात केली. फर्स्ट रिएक्शन इज हॅलोजिनेशन. व्हेन हॅलोजन रिएक्ट विथ अ हॅलोएरिन in presence of anhydrous AlCl3, then we get para-dichlorobenzene and ortho-dichlorobenzene. In that para-dichlorobenzene is major product. Next reaction is nitration. Nitration मध्ये ह्या दोघांची रिएक्शन होऊन नायट्रोनियम आयन हा इलेक्ट्रोफाईल फॉर्मेशन होईल. इलेक्ट्रॉन डेन्सिटी पॅरा अँड ऑर्थो पोझिशनला इन्क्रीज होते, म्हणून या ठिकाणी मेजर प्रोडक्ट हा पॅराचा येतो आणि ऑर्थोचा हा मायनर प्रोडक्ट येतो. दोनच प्रोडक्ट या ठिकाणी बनतात. इथं सुद्धा तीच परिस्थिती आहे. सल्फोनेशन मध्ये ओलियम व्हेन रिएक्ट विथ क्लोरोबेन्झीन, देन वी गेट पॅराक्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड, दिस इज मेजर प्रोडक्ट, अँड ऑर्थोक्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड, दिस इज अ मायनर प्रोडक्ट. नंतर आपण बघितल्या फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन्स. फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन्स मध्ये आपण असं अल्कायलेशन बघितलं पहिले. अल्कायलेशन मध्ये हॅलो अल्केन रिएक्ट विथ अनहायड्रस AlCl3, we get electrophile CH3 plus. This is a carbocation which attack on this halobenzene. Then we get parachlorotoluene is a major product and orthochlorotoluene is minor product. त्याच्यानंतर शेवटची रिएक्शन बघितली आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची, दॅट इज अ फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन. ह्याच्यामध्ये असाइल हॅलाइड रिएक्ट विथ अनहायड्रस AlCl3, then we get electrophile acylinium ion, this acylinium ion attack on chlorobenzene, then we get parachloroacetophenone major product and orthochloroacetophenone as a minor product. गोष्ट क्लिअर झाली आहे. ह्या झाल्या विद्यार्थी मित्रांनो 2 केमिकल प्रॉपर्टीज हॅलो एरिन्सच्या. ठीक आहे. पहिली झाली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, दुसरी झाली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आता ह्याच्या पुढची जी रिएक्शन आहे ती खूप सिंपल आहे. नेक्स्ट अँड थर्ड केमिकल प्रॉपर्टी ऑफ हॅलोएरिन इज रिएक्शन विथ मेटल्स.
पहिल्यांदा ह्याच्यामध्ये रिॲक्शन करायची विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. आता जसं आपण हॅलो अल्केन मध्ये रिॲक्शन केली होती आहे की नाही मॅग्नेशियम सोबत, तिथं काय तयार झालं होता, ब्रिग्नार्ड रिएजंट तयार झाला होता. तसंच इथेही तयार होणार आहे. बघून घ्या. जास्त काही ह्याच्यामध्ये विशेष असं काही सांगण्यासारखं नाही. पण विद्यार्थी मित्रांनो हॅलो एरिन, क्लोरोबेन्झिन, क्लोरोबेन्झिन व्हेन रिॲक्ट विथ मॅग्नेशियम इन ड्राय इथर. ओके, वॉटर नाही याच्यामध्ये. तर हा मॅग्नेशियम ह्या दोघांच्या मध्ये येऊन बसतो आणि इथं फॉर्मेशन करतो अराइल मॅग्नेशियम हायलाइट, MgCl. Cl घेतलं ना तिकडं, अराइल मॅग्नेशियम हायलाइट. मग इथं लिहावं लागेल आपल्याला बेन्झिन फिनाइल मॅग्नेशियम, फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड. समजून घे रे, महत्वाचं. ठीक आहे. तर ह्यालाच काय म्हणायचं, ह्यालाच म्हणायचं बाळांनो ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट. नेक्स्ट समजून घ्या. आता इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी रिॲक्शन झालेली दिसते त्याच्यामध्ये काय काय घडलंय बघून घ्या. कार्बन आणि हॅलोजन ह्या दोघांमध्ये हा Mg येऊन बसला. ठीक आहे, Mg येऊन बसला तर इथं हा ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्मेशन झाला. तर हा कार्बन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऍज अ न्यूक्लिओफाईल म्हणून वेगवेगळ्या रिॲक्शन्स मध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रोफाइल्स वरती अटॅक करण्यासाठी वापरता येतो. ठीक आहे, पुढे जाऊ. एवढीच रिॲक्शन आहे, रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. ठीक आहे. नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट सेकंड रिॲक्शन इज रिॲक्शन विथ सोडियम. रिॲक्शन विथ सोडियम. इथं दोन रिॲक्शन्स महत्वाच्या आपल्याला दिलेल्या. त्यातली पहिली रिॲक्शन ती आहे फिटिग रिॲक्शन. बघ रे, फिटिग रिॲक्शन. इथं फिटिंग नाहीये, फिटिग. ओके, जशी वुड्स रिॲक्शन होती त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो ही फिटिग आहे. ठीक आहे, फक्त इथं हॅलो एरिन्स वरती ही रिॲक्शन आपल्याला घडवून आणायची. बघून घे, इथं क्लोरोबेन्झिन घेतला. कशासोबत रिॲक्शन करतो रे याची, सोडियम सोबत. किती सोडियम घेतो रे, 2. आता बघ रे इकडं, या ठिकाणी हा हॅलो एरिन, दुसरा हा पहिला हॅलो एरिन. क्लोरोबेन्झिन व्हेन रिॲक्ट विथ सोडियम इन ड्राय इथर काय होईल समजून घ्या. इथं बाळांनो हा एक क्लोरीन एका सोडियम सोबत रिॲक्शन करून NaCl फॉर्मेशन करेल. हा दुसरा Na सोबत रिॲक्शन करून इथं 2NaCl फॉर्म होऊन जाईल आणि हा बेन्झिन या बेन्झिनला अटॅच होईल. ठीक आहे, तर असं नाही होणार, तो लक्षात घ्या. दिसेल कसा मग, या ठिकाणी ही बेन्झिन रिंग इकडे घेऊ. ही बेन्झिन रिंग पहिली, ठीक आहे, आणि ही बेन्झिन रिंग दुसरी. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फॉर्मेशन झालेले जे कंपाऊंड्स आहेत त्यांना बायफिनाइल्स असं म्हणलं जातं, किंवा ह्यांना डायफिनाइल्स असंही म्हणलं जातं. काही पण म्हणा त्यांना काहीतरी. ठीक आहे, बायफिनाइल्स म्हणा किंवा डायफिनाइल्स म्हणा. ओके, सो ह्याचं प्रिन्सिपल काय असेल बरं समजून घ्या. हॅलो एरिन्स व्हेन रिॲक्ट विथ सोडियम इन ड्राय इथर
then we get biphenyls or diphenyls. This reaction is known as Fittig reaction. Okay, तर ही झाली Fittig reaction. आता पुढची रिएक्शन आहे बाळांनो, ह्याच्यामधलीच रिएक्शन विथ सोडियम मध्ये सेकंड रिएक्शन आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजे वुड्स Fittig रिएक्शन. आता समजून घ्या, वुड्स रिएक्शन मध्ये तू कोणाला रिएक्ट केलं होतं सोडियम सोबत? हॅलो अल्केनला. फिटिग मध्ये आत्ताच बघितलं तू कोणाला रिएक्ट केलं सोडियम सोबत? हॅलो एरिनला. तर बाळांनो, या ठिकाणी आपल्याला हॅलो अल्केनला हॅलो एरिन सोबत रिएक्ट करायचंय आणि बघायचंय प्रोडक्ट कुठला फॉर्मेशन होतो. हा, बघितलं. इथं घेतलं तू पहिले CH3Cl, कशातला? वुड्स मधला. ठीक आहे. इथं याला रिएक्ट केलं कोणासोबत? सोडियम सोबत. ठीक आहे. आणि इथं दुसरा कोण घ्यायचा आहे आपल्याला? हॅलो एरिन, जो फिटिगचा रिएक्टंट आहे की नाही? फिटिगचा रिएक्टंट आहे. तर ह्या दोघांमध्ये रिएक्शन होईल आणि ड्राय इथरमध्ये इथं आपल्याला फॉर्मेशन होताना दिसेल CH3 आणि हा बेन्झीन रिंग. म्हणजे इथं विद्यार्थी मित्रांनो फॉर्मेशन होतो, तो कंपाऊंड आहे टोलिन. कंपाऊंड आहे टोलिन. क्लिअर झालं? काय होतं समजून घ्या. हॅलो अल्केन क्लोरोमिथेन when react with hello arene chlorobenzene, right, with sodium in dry ether we get toluene. काय झालं इथं की हा जो एरिन आहे हा ह्या कार्बनला अटॅच झाला. ClNa हे इथं 2 NaCl म्हणून बाहेर पडले आणि इथे एक नवीन कंपाऊंड तयार झाला. लक्षात येते? राईट. मग इथं वुड्स रिएक्शन मध्ये तुम्हाला जसं सांगितलं होतं ना, इथं बायफेनाइल सुद्धा बनतात, इथं इथेन सुद्धा बनतो, पण ते कंपाऊंड सेपरेट करता येतात. म्हणून ते सगळे कंपाऊंड सेपरेट करतात. तर मिक्सरच बनणार आहे पण ते कंपाऊंड सेपरेट करता येतात. म्हणून ही रिएक्शन ओके आहे टोलिन बनवण्यासाठी. राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो एरिन्स कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये याच्या आणि ते शेवटचं लेक्चर असेल त्याच्यात विद्यार्थी मित्रांनो आपण काही पॉलीहॅलोजन कंटेनिंग कंपाऊंडचे युजेस आहेत त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.